पवारांवरती टीका केली, गुंगी असा उल्लेख केलाय. महिला उपमुख्यमंत्री आहेत राज्याच्या. काँग्रेस स्वतःचा इतिहास विसरली की काय असं म्हणण्यासारखा हा प्रश्न आहे. कारण स्वर्गीय इंदिराजी ज्या वेळेला पंतप्रधान घडल्या त्यावेळेला त्यांना सुद्धा गुंगी गुडिया म्हटलं जात होतं. परंतु अतिशय चांगले निर्णय त्यांनी घेतले. बँकांचं राष्ट्रीयकरण केलं, तनखे रद्द केले, 20 कलमी कार्यक्रम आणला आणि जगातील अतिशय पॉवरफुल अशा महिलांचा ज्याला उल्लेख होतो त्याच्यामध्ये इंदिराजींचा उल्लेख होतो. हे काँग्रेस विसरली का? आणि त्याच्यामुळे गुंगी गुडिया म्हणणं हे एका अर्थाने महिला नेतृत्वाचा अपमान आहे आणि त्यांनी तो करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. देखिए, एक वक्त ऐसा था जब इंदिरा जी प्राइम मिनिस्टर बने, तब भी लोग उन्हें गुंगी गुड़िया कह रहे थे, लेकिन उन्होंने बैंकों का राष्ट्रीयकरण किया, जो पीवी पर्सेस होती थी उसको रद्द किया, 20 कलमी जो उन्होंने एक प्रोग्राम दिया इंडिया को, इसकी वजह से बाद में लोग उनको जब मोस्ट पावरफुल लेडीज इन द वर्ल्ड गिना जाता था उसमें इंदिरा गांधी जी का नाम आता था. ये इतिहास कांग्रेस भूल गए क्या? और एक महिला को वो गुंगी गुड़िया बोल रही है, उनको ऐसे नहीं कहना चाहिए ऐसे मुझे लगता है. राज्यपाल म्हणून अतिशय चांगलं काम केलं. केंद्र शासनाने पद्मश्री देऊन त्यांचा गौरव सुद्धा केलेला होता. कोल्हापूरच्या विकासामध्ये डी.वाय. पाटील साहेबांचा फार मोठा वाटा होता आणि 2.5 वर्ष कोल्हापूरचा पालकमंत्री म्हणून काम करत असताना डी.वाय. पाटील साहेबांचं मार्गदर्शन मला लाभलं, हे मी स्वतःचं भाग्य समजतो. आणि आपल्या अंतिम काळापर्यंत ते कार्यरत राहिले आणि खऱ्या अर्थाने कोल्हापूर जिल्हा हा त्याच्या एका सुपुत्राला मुकलेला आहे. मी त्यांना मनापासून आदरांजली व्यक्त करतो आणि त्यांचा ते कायम महाराष्ट्रामधच्या आणि कोल्हापूरच्या जनतेमध्ये हृदयामध्ये वास करतील याची मला खात्री आहे.